जिग्नेश भोईर. जिग्नेश आमच्या सोबत आहे, 12वा खेळाडू आणि 12वीला पण आहे. जिग्नेश आमच्या सोबत आहे. सध्या सोशल मीडियामध्ये जिग्नेशच्या रील्स प्रचंड व्हायरल होत आहेत. चला राकेश, दुखापत असलं जिग्नेशला मैदानामध्ये घ्या. पहिला चौकार, पहिला बॉल आणि भव्य स्वागत केलं त्या ठिकाणी ओमकारचं. निहाल नाईकने. खरं तर निहाल आणि चैतन्य एक स्फोटक जोडी आहे टाकीगाव संघाची. समर 11 टाकीगाव आणि एका बाजूला गावदेवी उसरली. थोडी दुखापत झाली आहे. दिनेश श्रेष्ठ या खेळाडू, दिनेश राहुल हे दोन बंधुराज या टीम मधले प्रमुख खेळाडू आहेत. हरेश मुंडे, राकेश, बरेचसे गुणवान खेळाडू तुम्हाला या संघामध्ये पाहायला मिळतील. परंतु इथे थोडीशी दुखापत झाल्यानंतर पुन्हा एकदा सज्ज आहे फिल्डिंगसाठी दिनेश श्रेष्ठ हा खेळाडू. क्या बात आहे. 100% एफर्ट्स. यस, प्रवीण कौतुक करावं तितकं कमी या खेळाडूचं. कमिटमेंट त्याने चांगली दिली आपल्या संघासाठी. चौकार अडवता आला नाही, पण त्याने केलेले प्रयत्न, एफर्ट्स लाजवाब होते. सेकंड बॉल ओव्हर द विकेट. मला कव्हर्सला टार्गेट केलं होतं आणि कमालीचा झेल टिपलाय. नितेश भगत या शतरक्षकाने थ्रू द कव्हर्स खेळले आणि झेलबाद झाले. निहाल नाईक पहिला विकेट मिळतो या ठिकाणी उसारी टीमला. चांगला झेल टिपला खरं तर त्या ठिकाणी नितेशने. अप्रतिम. कव्हर्सला 30 सर्कलमध्ये फिल्डिंग करणं तितकं सोपं नाहीये आणि वेगवान हा खरं तर फटका होता आणि त्या ठिकाणी चांगला झेल नितेशने टिपलाय. ओमकार नाईक नवीन बॅटर मैदानाकडे चालला. ओमकार. चैतन्य अजूनही नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा, त्याला स्ट्राईक मिळालेली नाहीये. या टीमचा खरं तर एक जबरदस्त खेळाडू. पावसाळी रबर बॉल क्रिकेट त्याने अक्षरशः गाजवलं. अखेच्या अंतरावरती ते एक खरं तर क्रीडांगण आहे, नानोबा क्रीडांगण पारगाव. त्या स्पर्धेमध्ये मालिकावीर राहिला होता. पहिलं पर्व होतं रायगड प्रीमियर लीगचं रबर बॉलचं. त्या रबर बॉलच्या पहिल्या पर्वामध्ये हा खेळाडू मालिकावीर राहिला. नुकताच TDPL ही स्पर्धा देखील खेळला, ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये आयकॉन म्हणून त्याला खेळताना पाहायला मिळालं. परंतु इथे लाईन चेक केली पंचाने, व्हाईट बॉल घोषित केलाय. उजव्याच्या बाहेर टाकला बॉल, व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळेल त्या ठिकाणी समर 11 टाकीगाव टीमला. गती चांगली आहे त्या ठिकाणी मैदानामध्ये ओमकारकडे. ओमकार वर्सेस ओमकार. ओमकार गोलंदाजी मार्कवर देखील आहेत आणि समोर देखील ओमकार नाही गोलंदाजी फलंदाजीसाठी आहेत. धीम्या गतीचा बॉल इनफिल्डला क्लिअर केलाय. कव्हरच्या वरून केले. डीप कव्हरला बॉल चाला निघालाय. 3 क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करताना लास्ट मोमेंटला बॉलने गाठली आहे सीमारेषा आणि इथे मात्र मिळाला चौकार टाकीगाव टीमला. फटका मारल्यानंतर स्टार्ट जर का लवकर घेतला असा शतरक्षकाने तर कदाचित हा बॉल थांबवता आला असा. त्यामुळे तुम्हाला प्रेझेन्स ऑफ माइंड देखील दाखवावं लागेल. समय सूचकता फार महत्वाची आहे. फिल्डिंग मध्ये यावेळेला फटका फसलाय. फॉलो थ्रू मध्ये झेल होईल का? कॉट अँड बोल्ड. दुसरा धक्का देतो मैदानामध्ये ओमकार टाकीगाव टीमला. 1 मोर विकेट डाऊन. खेळाडू बाद झाला. ओमकार नाईक बॅक टू द डगआउट. दुसरा खेळाडू बाजारा पहिल्या ओव्हरमध्ये. परंतु चैतन्यला अजूनही स्ट्राईक मिळालेली नाहीये. तो मात्र अजूनही नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. स्वप्नील खार पाटील 4थ्या क्रमांकावरती टीम कॅप्टन स्वप्नील खार पाटील मैदानामध्ये आलाय. हा देखील एक अतिशय विध्वंसक असा खेळाडू आणि एक जबरदस्त जेन्युइन ऑलराऊंडर.
मैदानामध्ये आहे टाकीगावचा स्वप्नील, त्याच्या बरोबरीने चैतन्य ओमकारचं कौतुक करावं लागेल. फुल लेन बॉल यॉर्कर, क्या बात आहे. सटिक लाईन लेंथ तिथे पाहिली आपण ओमकारची. पहिल्या पॉवर प्ले मध्ये जबरदस्त भेदक मारा पाहायला मिळाला या खेळाडूचा उसारली संघाकडून. आज टीम मध्ये कदा टीमचे सिनियर खेळाडू संजय भगत दिसत नाहीये, 40+ मास्टर या टीमचे की प्लेअर देखील राहिलेत. यावेळेला ओमकार जानकर जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी साकारत असताना ड्रीम स्पेल. स्टेप आउट झाले, कट केला बॉलला, स्क्वेअर कटचा प्रयत्न आहे, गॅपमध्ये खेळले, डीप बॅकवर्ड पॉइंटला चेतन धावतो बॉलच्या मागे, अखेर बॉलने गाठली आहे सीमारेषा ओलांडताना मात्र हा मिळाला टाकीगाव टीमला. स्वप्नील खार पाटीलला चौकार. ओव्हर पहिलं पॉवर प्ले आणि पहिल्या पॉवर प्ले मध्ये 13 धावा खर्च केल्या ओमकार जानकरने आणि 2 विकेट त्याने आपल्या संघाला मिळवून दिले. आणि शेवटच्या बॉलवरती गॅपमध्ये स्वप्नील कारपाटीलचा फटका पाहायला मिळाला. चला शॉर्ट टीम मीटिंग प्लीज. आणखीन 2 सामने पेंडिंग आहेत आजच्या दिवसामध्ये, त्यामुळे विनंती राहील गावदेवी उसरली संघाला पण फिल्डिंग लगेच लावून घ्या. बघा हा सामना पकडून टोटल 3 सामने आपल्याला कव्हर करायचे. सध्या दिवस छोटा आहे, 6 नंतर मात्र लगेच अंधार पडतो संपूर्णपणे मैदानावरती, त्यामुळे प्लीज थोडी घाई करा. पहिला दिवस स्पर्धेचा उद्या, दुसरा दिवस आणि सुपर संडे मेगा फायनलचा दिवस राहील. 24 संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. राहुल श्रेष्ठ गोलंदाजी मार्कवरती आला, या टीमचा प्रमुख ऑलराऊंडर. आणि समोर टाकीगाव संघाची रन मशीन चैतन्य पाटील. गतवर्षी खरं तर या हंगामामध्ये ग्रुप ग्रामपंचायत विंधने प्रीमियर लीगमध्ये आपल्या स्वप्नातील पहिली बाईक त्याला मिळाली होती. आणि त्यानंतर त्याने लगेच रबर बॉल क्रिकेटमध्ये आणखीन एक बाईक पटकावली, तीही रायगड जिल्ह्याची अग्रनामांकित स्पर्धा रबर बॉल क्रिकेट स्पर्धा RPL. त्या स्पर्धेमध्ये हा खेळाडू मालिकावीर राहिला. आणि यावेळेला मात्र चैतन्य स्ट्रायकिंग एंडला आलाय. पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलं, सेकंड पॉवर प्लेला सुरुवात झाली. डीप मिड विकेट, लॉंग ऑन, त्याचबरोबर वाईडिश लॉंग ऑफला फिल्डर उभा केलाय चैतन्यसाठी. सेन्सिबल बघा, पहिला बॉल फेस करत असताना गॅपमध्ये ढकललाय. चैतन्य खरं तर एक उत्तम लेदर क्रिकेटर देखील आहे, त्यामुळे कॉपीबुक स्टाईलने सिंगल डबल कशा पद्धतीने खेळणं आणि बॉलच्या मेरिटनुसार कसं खेळणं हे त्याला अवगत आहे. रिव्हर्सचे फटकेही आपण त्याचे पाहिले. मग तो यावेळेला सिंगलला प्राधान्य देत असताना त्याने स्ट्राईक एंडवरती स्वप्नील कार पाटीलला आणलंय. त्याच्या बॅटमधून एक चौकार आपण लास्ट बॉलवरती पाहिला होता. टोटल 14 धावा स्कोर कार्डवरती आहेत. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीमधला हा खरं तर चौथा सामना आहे. समर 11 टाकीगाव विपक्ष गावदेवी उसरली. फिल्डिंग करत असताना आपण पाहता उसारी संघाला टॉस जिंकून यावेळेला देखील कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न आहे. प्रोटेक्शन दिनेश श्रेष्ठ त्या ठिकाणी आहेत. टीपमध्ये जो पहिल्या बॉलवरती जखमी झाला होता फिल्डिंग करताना, पहिल्याच बॉलमध्ये जो चौकार निहालने मारला होता स्क्वेअर लेगला, तो चौकार अडवताना हा खेळाडू थोडा दुखापतग्रस्त झाला होता. त्याला मात्र एक्स्ट्रा कव्हरला उभं केलं आणि तरी देखील चांगली फिल्डिंग त्याच्याकडून होताना पाहायला मिळाली. सिंगल मिळाली या बॉलवरती, माप्यासह 2 धावा आल्या. 2 धावा या चेंडूवरती आल्या. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला आलाय स्वप्नील खार पाटील. आज खरं तर या स्पर्धेमध्ये रेकॉर्ड्स बघायला मिळाले अर्धशतकांचे. यावेळेला फिंगर रोल केले, बॅकअप द हँड, क्या बात आहे. एक वेगळ्या धाटणीचा चेंडू टाकला होता, पुढे टाकला होता, कटरचा वापर केला राहुलने. आणि यावेळेला डॉट बॉल बॅटन पाठच्या मधून जाताना पाहायला मिळाला. फास्ट क्रिकेटमध्ये हे गरजेचं आहे, तुमच्याकडे असणारे व्हेरिएशन, ते व्हेरिएशन दाखवत असताना राहुल यावेळेला फुल लेंथ 20 स्टेप मध्ये खेळले. डीप मध्ये फिल्डर आहे दिनेश, भरपूर मागे राहिले आणि बॉल निघालाय एक्स्ट्रा कव्हर ऑनलाईनच्या बाहेर. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह चौकार. तसं टायमिंग कव्हर्स मध्ये हा ड्राईव्ह आपण पाहिला स्वप्नील खार पाटील या खेळाडूचा. याला गुडघा वाकवत पूल केल्या बॉलला स्क्वेअर लेग मध्ये नोमॅन्स लँड. फटका मात्र चांगला आहे, इथे मात्र मिळतो आणखीन एक खणखणीत चौकार स्वप्नील खार पाटील या फलंदाच्या बॅटमधून टाकीगाव टीमला.
चांगलं टायमिंग लेंथ ओळखली. हाफ ट्रॅकर बॉल होता, पुल करत असताना स्क्वेअर लेग मध्ये अगदी सहजगत्या मारला हा फटका. जास्त जोखीम घेतली नव्हती या फटक्यामध्ये. यानंतर डाऊन द ग्राउंड मिड ऑफच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा नितेश हा झेल टिपला असता तर कदाचित या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट झेल पाहायला मिळाला असं. पण तो एफर्ट्स लाजवाब होते, त्याला क्लिअर केला असता तर डेफिनेटली हाही चौकार असता. चांगली फिल्डिंग या ठिकाणी 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. 1 रन या बॉलवरती मिळाली. 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना समर 11 टाकीगाव टीमची धावसंख्या स्कोअर कार्ड मध्ये लागली आहे, ते म्हणजे 2 गडी बाद 25 धावा. खरं तर आधारस्तंभ माजी सरपंच विश्वासदा भगत 40+ एक दमदार खेळाडू आणि उत्तम दर्जाचे आयोजक म्हणून त्यांची भूमिका राहिली आजवर या संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये, ठाणे जिल्ह्यामध्ये त्यांची सातत्याने ओळख राहिली. दमदार आयोजन हे त्यांच्या माध्यमातून उसारी नगरीमध्ये आपण नेहमी पाहिलं. त्यांच्याकडून मात्र उसारी टीमला आणि या स्पर्धेला शुभेच्छा आल्या, त्यांचा मनपूर्वक आभार. 3रं षटक पुन्हा एकदा ओमकार जानकर आलाय बॉलिंग मार्कवरती. समोर स्वप्नील खार पाटील. फुल लेंथ बॉल. याही वेळेला आपण पाहिलं अलॉंग विथ कार्पेट स्ट्रेट ड्राईव्ह खेळले होते. त्या ठिकाणी डीपमध्ये दिनेश पुन्हा एकदा व्यस्त राहिला या इनिंगमध्ये. गुड फिल्डिंग, अतिशय चांगला थ्रो पाहायला मिळाला. 1 धाव त्या ठिकाणी मिळाली. खरं फलंदाजाला रूम क्रिएट करून देत नाहीये गोलंदाज ओमकार जानकर, ही त्याची स्ट्रेंथ राहिली आतापर्यंत, मजबूत स्ट्रेंथ राहिली. मागच्या ओव्हरमध्ये राहुलनेही चांगलं कमबॅक करून दिलं. राहुलने धावा खर्च केल्या 12, पहिल्या षटकामध्ये 13 होत्या. यावेळेला देखील हलक्या हाताने इनसाइड आउट डीप मध्ये अरुण कॅप्टन आहेत. वाट पाहिली आणि बॉल डोक्यावरून गेला. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, सीमारेषा पार, चौकार. अरुण भगत स्वतः कॅप्टन होते आणि त्यांच्याकडून मात्र हीच खराब कामगिरी पाहायला मिळाली. डीपमध्ये थोडंसं लेझी क्रिकेट ज्याला म्हणता येईल. वाट पाहिली बॉलची आणि बॉल डोक्यावरून ट्रॅव्हल झाला. बरोबर एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीलांच्या पलीकडे चौकार पाहायला मिळाला. ओमकारच्या अगेन्स्ट चैतन्य रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. या फटक्यासाठी हा खेळाडू ओळखला जातो, पण इथे नशिबाची साथ उसारली संघाला लाभली. एजंट टेकन कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात खेळाडू बाद झाला. बिग विकेट चैतन्य पाटील बॅक टू द डगआउट. खरं तर निराश आणि हताश होऊन हा खेळाडू मैदानाच्या बाहेर चाललाय आणि झेलबाद होताना पाहायला मिळाला चैतन्य. ओमकार जोशी हा नवीन खेळाडू मैदानाकडे चाललाय. न्यू बॅटर ओमकार जोशी, जर्सी नंबर 20. चैतन्यकडून भरपूर अपेक्षा होत्या. या मैदानावरती खरं तर VCF मध्ये खेळला तर जास्त फायदा होईल. ज्या पद्धतीने अतुल खेळला होता, खरं तर जुईचा ज्या पद्धतीने प्रतीक खेळला होता, खरं तर करण जाडेचा ज्या पद्धतीने आपण पाहिला, जीवनला खेळताना पाहिलं, समोरच्या दिशेने षटकार चौकार जास्तीत जास्त पाहायला मिळाले. रिव्हर्स खेळताना हा खरं तर फटका फसला. हलकीशी कडा घेत त्या ठिकाणी कटर टाकला होता ओमकारने, त्याच्यावरती अक्षरशः फसला चैतन्य आणि मोठा धक्का बसला टाकीगाव टीमला. धावसंख्या स्कोअर कार्डवरती या ठिकाणी पाहिली आतापर्यंत आपण तब्बल 30 धावा आहेत आणि 3रा खेळाडू देखील बाद झाला. नवीन फलंदाज ओमकार जोशी. ओमकार वर्सेस ओमकार. ओमकार नाईक बाद झाला. ओमकार जोशी मैदानामध्ये आला. बॅकफुटला गेले. पुन्हा एकदा नितेश, क्या बात आहे, कमालीची फिल्डिंग, जबरदस्त एफर्ट्स. तर आज नितेशचं कौतुक करावं तितकं कमी आहे. त्याने एक पहिला कव्हर्सला चांगला झेल टिपला, त्यानंतर मिड ऑफला एक चौकार त्याने वाचवला. ती झेल झाली असती तर नक्कीच आठवणीतला हा झेल राहिला असा त्या ठिकाणी नितेशच्या माध्यमातून. परंतु याही वेळेला चांगली फिल्डिंग त्याने करून दाखवली.
एक रन या बॉलवरती रोखता आले नाही. एक रन मिळाली टाकीगाव टीमला. सिंगलला प्राधान्य देत असताना हे दोन्ही खेळाडू ओमकार जानकर जबरदस्त स्पेल ड्रीम स्पेल टाकत असताना आपल्या टीमसाठी फुल लेन बॉल स्टँड अँड डिलिव्हर्ड स्टँड अँड डिस्पॅच व्ही सेप मध्ये खेळले. लॉंग ऑफच्या बाहेर बॉलला फेकलं स्वप्नीलने सीमा पार षटकार. खर तर हा बॉल हा फटका आपण पाहिला स्लॉटमध्ये होता आणि त्यानंतर षटकार पाहायला मिळाला स्वप्नील खार पाटीलच्या माध्यमातून. नवीन बॉलची पूर्तता आपण लगेच मैदानामध्ये करा. 36 धावा धावफलकावरती आतापर्यंत आहेत. माप्यासावी 37 धावा. एक रन ओमकार जोशीच्या माध्यमातून पाहिली होती 30 नंतर. बघा खरं तर जे रस्त्यावरून स्पर्धा पाहतात त्यांना हा व्ह्यू मैदानात चांगला मिळाला असेल कारण समोर टी पॉईंट अगदी उंचीवरती असलेलं खरं तर हायवे तिथून मात्र हा मैदान पाहायला मिळतोय. वेगळा दृश्य तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. विहंगम दृश्य पाहायला मिळेल उंचावरून बाल्कनी व्ह्यू. आणि नाईट स्पर्धेमध्ये देखील प्रचंड गर्दी असते. बऱ्याच गाड्या थांबून त्या रस्त्यावरून ते प्रेक्षक या क्रिकेट स्पर्धेचा या मैदानात आनंद घेत असतात आणि आताही काही प्रेक्षक खरं तर वरून रस्त्यावरून आनंद घेत आहे. तुम्हाला जर का यायचं असेल तर नक्कीच आपण पाहताय टी पॉईंट जवळ या करंजाडे रोडच्या अगदी बाजूला हे क्रीडांगण आहे. काळ भैरव मैदान चिंचपाड आणि या मैदानावरती आपण पाहताय केडीएच क्रिकेट संघ वाघीलवाडा आयोजित कैलास शशिकुमार चिन्मय पाटील स्मृती चषक 2025 हे शानदार पर्व. चला थोडं स्पीडअप करा. दोन्ही टीमला विनंती राहील. 37 थोडं स्पीडअप करा कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. आणखीन 2 सामने पेंडिंग आहेत. त्यानंतर एक संघ आपल्याला टॉप 3 साठी कोणत्याही परिस्थितीमध्ये क्वालिफाय करायचं आहे. त्यामुळे सूचना असतील आयोजकांच्या वतीने. ओमकार जानकर क्या बात आहे. ओमकारने मात्र जबरदस्त स्पेल टाकला आतापर्यंत. यावेळेला हार्ड लेंथ मध्ये टाकला लाऊड अपील. पंचांचा बोट अवकाशाकडे त्यामुळे खेळाडू बाद घोषित करण्यात आलेला आहे. आणखीन एक मोठा धक्का असेल खरं तर समर 11 टाकीगाव टीमला स्वप्नील खार पाटीलच्या स्वरूपात कमबॅक करून दिला ओमकारने. सर लेग बिफोर द विकेट की बॅटला स्पर्श करून बॉल गेलाय. येस एज लागली आहे त्या ठिकाणी. कॉड बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात मैदानाच्या बाहेर चाललाय स्वप्नील खार पाटील. 3 षटकं संपली आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 37 धावा. प्रवीण ओमकार जानकरने ज्या पद्धतीने स्पेल टाकला त्याच्याकडे गती आहे आणि बॉल चांगल्या पद्धतीने तो स्विंग करतोय. त्यामुळे खरं तर बॅटला स्पर्श करून विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. पार्थ कोळी नवीन बॅटर 6व्या क्रमांकावरती 5 चाललाय. धावा धावफलकावरती आहेत आतापर्यंत 37. 4 गडी बाद 37 धावा. 2 षटकं बाकी आहेत. मागचा सामना आपण पाहिला असं वाटलं एका क्षणाला अजनबी स्पोर्ट्स ओवळे संघ जिंकतोय की काय परंतु चिंचपाडा संघाच्या खेळाडूने केलेली फलंदाजी लाजबाब होती आणि यावेळेला देखील आपण पाहिला किमान 50-60च्या आसपास जर पोहोचला हा संघ तर नक्कीच एक चांगली टोटल पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळेल. बॉलिंग मार्कवरती चेतन नरेश भगत खरं तर मैदानामध्ये आलेत गोलंदाजी मार्कवरती. समोर फलंदाज असतील स्ट्राईक एंडवरती ओमकार जोशी. पार्थ कोळी हा खेळाडू नॉन स्ट्रायकिंग एंडला. पहिला बॉल फुल लेंथ आहे. थोडासा अंधाधुंद बेधुंद फटका खेळण्याचा प्रयत्न होता ओमकार जोशी या खेळाडूचा. त्या ठिकाणी हलकीशी कडा घेत शॉट बॅकवर्ड पॉइंटला बॉल फील्ड झाला. 1 रन पुन्हा एकदा ॲडवेल बॅटिंग करताना समर 11 टाकीगाव टीमच्या खात्यामध्ये. इथून मात्र एका दुसरा मोठा फटका पर ओव्हर मागे जरी आला तरी एक चांगली टोटल पहिल्या सत्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल टाकीगाव टीमकडून. यावेळेला उसारली संघ फिल्डिंग करतोय. फिल्डिंगची व्यवस्था देखील अतिशय उत्तम राहिली. पुन्हा एकदा क्या बात आहे. जबरदस्त बॉल या लेंथ मध्ये टाकलाय. लाईन मध्ये नव्हते फलंदाज त्या ठिकाणी. टप्पा अतिशय योग्य होता. डॉट बॉल पाहायला मिळाला. टॉप ऑर्डर बाद झाल्यानंतर आता थोडा प्रेशर आहे. आय थिंक अमय आज टीम स्क्वॉड मध्ये नाहीये. या टीम मधला एक चांगला ज्युनियर ऑलराऊंडर
अमय पाटील टीममध्ये अनुपस्थित नाहीये, ज्याची निवड रायगड प्रीमियर लीगमध्ये वीर मराठा जोहे पेण या संघामध्ये झाली आहे. किरण पवारच्या नेतृत्वामध्ये हा खेळाडू तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. सिंगल घेतली ओमकार राहुल यांची षटकं आणि त्यानंतर आता चेतन देखील चांगली गोलंदाजी साकारत असताना मैदानामध्ये आपल्या टीमसाठी या खरं तर पहिल्या 4 बॉलमध्ये पहिल्या 3 बॉलमध्ये 2 धावा खर्च केल्या. इथे फटका मारलाय, उंच गेलाय. जज करता दिनेश उत्तम शतरक्षक आहेत, त्यांच्याकडून चुकीची अपेक्षा नाहीये आणि झेल टिपत असताना आणखीन एक विकेट मिळाला. गावदेवी उसारली टीमला. चव्वेचाळीस वरती 5वा खेळाडू गेलाय, बाद झालाय. खरं तर 39 धावसंख्येवरती हा 5वा खेळाडू बाद झालाय. 39 39 धावा माफी असावी. धावा स्कोर कार्ड वरती आहेत आणि आता 7व्या क्रमांकाचा सर्वेश नाईक मैदानामध्ये आलाय. सर्वेश नाईक मैदानाच्या आतमध्ये आलाय. चेतन आपली गुणवत्ता सिद्ध करतो. बॉलच बॅक ड्राईव्ह गतिमान फटका आहे. 2 शतरक्षकांना भेदून बॉल निघाला ब्लास्ट स्क्रीनला स्पर्श करण्यासाठी. सीमारेषा पार हा संघर्षमय चौकार. टायमिंग त्या ठिकाणी पाहायला मिळालं सर्वेश नाईक या खेळाडूचं. पुन्हा एकदा इनफिल्डला क्लिअर केलं. गॅपमध्ये फटका आहे. डीपमध्ये फिल्डर धावत चाललाय. वाडिश लॉंग आपला एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर. बॅकअपसाठी खेळाडू येतील. तदवर 2 धावा घेतल्या सर्वेशने. 2 धावा घेतल्या त्या ठिकाणी. खरं तर आपल्या संघासाठी अतिशय महत्वाच्या 4थं षटक देखील राहिलं निर्णायक त्या ठिकाणी. चेतन नरेश भगत याचं 4 षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर टाकीगाव टीमची धावसंख्या धावफलकावरती लागली 5 गडी बाद 45. आता शेवटचं षटक बाकी आहे. चला शॉर्ट टीम मीटिंग पुन्हा एकदा विनंती राहील. उसरली संघाला फिल्डिंग लावून घ्या. 45 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहेत. लास्ट ओव्हर परेश भगत गोलंदाजी मार्कवर द्यालाय. पहिल्या 4 ओव्हरमध्ये आपण 4 ओव्हरमध्ये संपूर्ण 4 ओव्हरचं पृथक्करण जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 13 होत्या. सेकंड ओव्हरमध्ये आल्या 12. तिसऱ्या ओव्हरमध्ये आल्या 12. चौथ्या ओव्हरमध्ये फक्त 8 आल्या. आता अंतिम षटक समोर पार्थ कोळी त्याच्याबरोबरने सर्वेश नाईक हा खेळाडू नॉन स्ट्रायकिंग एंडवरती. लास्ट ओव्हरला सुरुवात झाली स्लॉग ओव्हरचं हे षटक. हाफ ट्रॅकर ऑन द राईज खेळले. ऑन साइडला पूल पॉवरफुल अँड वंडरफुल डिलाइटफुल पार्थ कोळीचा धमाका षटकार. संघांमध्ये ही समस्या निर्माण होते. शेवटचं षटक एखादा पार्ट टाइम गोलंदाज किंबहुना एखादा प्रमुख खेळाडू टीममध्ये अनुपस्थित नसला की दबाव हा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमवरती असतं. परंतु अशा वेळेला जेव्हा तुमच्यावरती संघाने एक विश्वास दाखवतायत तेव्हा मात्र तुम्हाला त्यांच्या विश्वासाला सार्थ ठरणारी गोलंदाजी करावी लागते. तेव्हाच तुम्हाला आणखीन संध्या मिळत जातील. त्यामुळे इथे खरं तर गोलंदाज परेश भगतला संधी मिळाली. संधी फार कमी लोकांना मिळते प्रत्येक क्षेत्रामध्ये. तुम्हाला मिळाली त्याचं तुम्हाला सोनं करावं लागेल. कारण पहिल्या 4 ओव्हरमध्ये दबाव टाकला होता टाकीगाव संघावरती. बलाढ्य टाकीगाव संघावरती समर 11 टाकीगाव. परंतु या ओव्हरमध्ये पहिला बॉल भव्य स्वागत केलं. पार्थ कोळी जो खरं 6व्या क्रमांकावरती मैदानामध्ये आला होता त्याच्या बॅटमधून षटकार पाहिला आणि 51 धावा अर्धशतक ओलांडलंय त्या ठिकाणी टाकीगाव टीमने.
अजून 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 5 निर्णायक बॉल फार महत्वाचे असतील याही खरतर मॅचमध्ये. शेवटचे 5 निर्णायक चेंडू. धावसंख्या धावफलकावरती 51. कमीत कमी धावा खर्च करायच्या आहेत त्या ठिकाणी गोलंदाज परेश भगतला. तर एका बाजूला पार्थ कोळी ज्या पद्धतीने त्याने षटकार ठोकलाय, आणखीन 1-2 मोठे फटके आले तर मात्र 60+ रन या ठिकाणी होताना पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळतील. बॉलिंग अटॅक चांगला आहे टाकीगाव टीमकडे. यावेळेला बिग हिटचा प्रयत्न आहे. नितेश धावेल का? बॉल पर्यंत गेलाय, बॉल पर्यंत झेल सोफा सुटलाय. आय थिंक जवळजवळ हा झेल कॅरी झाला होता, अगदी बॉल पर्यंत पोहोचले होते, परंतु इथे झेल ड्रॉप झालाय. त्याचा फायदा 2 धावा मिळाल्या. ज्या पार्थ कोहलीने षटकार मारलाय त्याला जीवनदान दिलंय. येणाऱ्या 4 बॉलमध्ये पार्थ या जीवनदानाचा पुरेपूर फायदा घेईल का हे देखील पाहावं लागेल. थोडंसं मिसअंडरस्टँडिंग त्या ठिकाणी. नितेश अगदी सहजगत्या धावत गेला. सुरुवातीला त्याला वाटलं बॉल त्याच्यापासून लांब असेल, पण तरीही तो त्या ठिकाणी बॉलला ॲक्च्युली कॅचला त्याने कव्हर केलं होतं. लास्ट मोमेंटला बॉल स्किट झाला. 2 धावा त्या ठिकाणी मिळाल्या. परेश भगतचं षटक. क्या बात आहे. फुल लेंथ बॉल. यॉर्करचा प्रयत्न होता. ड्राईव्ह केला बॉलला ऑन साईडला. मिड विकेटमध्ये खेळत असताना राहुल डीपमध्ये चांगली फिल्डिंग साकारतोय. 1 धाव या बॉलवरती आली. सन्माननीय राम फडके साहेबांचं आगमन या ठिकाणी झालं. त्यांचं सहर्ष स्वागत. आदरणीय राम फडके साहेब आमचे सिनियर समालोचक आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा खोलात टाकलाय. फ्लाय स्लिपला बॉल चाललाय. क्या बात आहे. पहिला बॉल शॉर्ट ऑफ प्लेन होता आणि त्यानंतर मात्र परेश भगतने जे कमबॅक केलंय ते खरंच त्याचं कौतुकास्पद राहील, वाखाणण्याजोगं राहिलंय. त्यानंतर कमबॅक परेश भगतचं. 1 सिंगल या बॉलवरती मिळाली. या सिंगलच्या मदतीने समर 11 टाकीगाव संघ जाऊन पोहोचल्या 55 या धावसंख्येवरती. 5 गडी बाद 55, 555. 5 गडी बाद 55. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस. फलंदाज रूम क्रिएट करून देत नाहीये त्या ठिकाणी परेश. क्या बात आहे. डीप मध्ये पुन्हा एकदा हरेश मुंडे जबरदस्त फिल्डिंग साकारत असताना लॉंगॉनला एका टप्प्यावरती बॉल उचलला, फेकला. 1 रन या ठिकाणी मिळाली. अब तक 56. 5 गडी बाद 56. आता शेवटचा बॉल निर्णायक चेंडू असेल या ठिकाणी परेशचा. आणि समोर खेळाडू आहेत सर्वेश नाईक. लास्ट बॉल 56 धावा धाव फलकावरती लागताना पाहायला मिळाल्या. शेवटचा देखील बॉल ओव्हर पिच टाकला होता, अगदी पुढे टाकला होता. याही वेळेला ड्राईव्ह केला बॉल. रनआउटची संधी. विकेट मिळाला. 1 रन मिळाली टाकीगाव टीमला आणि पहिलं सत्रही संपलं. 6 गडी बाद 57 धावा धाव फलकावरती लागल्या. समर 11 टाकीगाव टीमच्या माध्यमातून पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना त्याला लगेचच उसारली संघ आपण मैदान सोडा आणि त्याच वेळेला विनंती राहील टाकीगाव टीमला पण लगेच मैदानामध्ये दाखल व्हा. रोशन, आज आपल्याला राम फडके साहेब या ठिकाणी वरिष्ठ समालोचक पाहायला मिळत आहेत आणि दमदार नेतृत्व म्हणून ज्यांची आपण ओळख पाहतो आणि दिबा पाटील साहेबांचा नेहमीच त्यांच्या वतीनं चांगलं मार्गदर्शन राहिलं. दिबा पाटील साहेबांच्या संपूर्ण कारकिर्दीची आठवण नेहमी सातत्याने समाजापर्यंत पोहोचवली. तर राम फडके साहेब आलेत, त्यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूया. थँक्यू बंधूनो, प्रस्ताव कधी नरेंद्र मोदी केंद्र सरकारमध्ये राज्य सरकारने पाठवलेला आहे की इंटरनॅशनल नवीन विमानतळाला DB पाटील साहेबांचं नाव द्या, पण अद्यापपर्यंत उत्तर काय मिळालं नाही. लोकनेता हे तुम्हाला कळणार कधी, सांगा नरेंद्र मोदी. नाव दिबांचं देणार कधी, सांगा नरेंद्र मोदी. अव थोपटून दंड पुकारले बंड, राहिला शिडको विरुद्ध उभा, अन्यायासाठी लढणं. थोपटून दंड पुकारले बंद, राहिला शिडको विरुद्ध उभा. भूमिपुत्र हे रस्त्यावर येतील दिबांच्या नावासाठी, ही लढाई होती का साधी, सांगा नरेंद्र मोदी. नाव दिबांचं देणार कधी, सांगा नरेंद्र मोदी. बंधूनो,
अद्यापपर्यंत विमानतळाला दिबांचं नाव घेतल्याशिवाय भूमिपुत्र स्वस्थ बसणार नाही. बंधूंनो, माझा युट्यूबला गाणं आहे राम फडकेचा, मी थोडक्यात दाखवतोय, नंतर लेप्या कोलमेची फेमस आलेल्या जाहिरात. माझा गाणं आहे युट्यूबला अवेलेबल आहे राम फडके म्हणून. भूमी पाहिजे, विमानतळाला दिबांचं नाव पाहिजे, DB पाटील साहेबांचे नाव पाहिजे, विमानतळाला दिबांचं नाव पाहिजे, दिबा पाटील साहेबांचे नाव पाहिजे. बंधूनो, यूट्यूबला हा माझा गाणं तुम्हाला ऐकायला मिळेल पूर्ण. आता फेमस आल्या लेप्या कोलमेची जाहिरात माझी दाखवतो, माझा बाकी कॉमेंटर समालोचन करतील. लेप्या कोलिम पकडा, तुम्ही लेप्या कोलिम पकडा, कापडाचा झिला घेई, कोल माला जाई, बारीक बारीक लेप्या कोलिम झिल्यामध्ये येई, त्यावरती घेऊन जाऊन ये. लेप्या कोलिम पकडा, तुम्ही लेप्या कोलिम पकडा, कोलमाच्या या वरात लेप्या कोलिम सर्वांच्या या घरात येतो, त्याच्या वाड्या बनवून जोतो, भाकरीवर 4-5 घेतो. वर्षा, सुषमा, पूनम यांना लेप्या कोलमाचा चाला. लेप्या कोलिम पकडा, तुम्ही लेप्या कोलिम पकडा, लेप्या. धन्यवाद बंधूंनो. क्या बात आहे मित्रांनो, अप्रतिम आवाज. रोशन, हे आवाज आपल्याला अगदी जुनी संगीत, मग अगो नावाखाडी बोलते शेवाखाडी, हे पारंपरिक गीते, आणि त्याच्यानंतर आपण जर विचार केला तर मग ते संगीत होतं बघा रोशन जुनं, अगदी शनी कुमार यांचा आवाज, एकेकालचे गायक तसे आठवून आम्हाला राम फडके साहेबांनी त्याचा सन्मान आपण करूया. किरणबाई यांच्या वतीनं, किरण मडवी यांच्या वतीनं आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करूया. तर राम मामा यांचा इथे सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करूया. चांगले गायक आहेत आमचे, गीतकार, आपलं मनापासून आभार. तो चलेंगे मैदान की तरफ जहां पर लक्ष्य है टोटल 58 रनों का, यानी कि पिछले मैच में भी 58 रनों का लक्ष्य देवांश 11 चिंचपाड़ा टीम ने चेस किया था. उलटफेर नजर आया, 3 मुकाबले चेस हुए नहीं. इस बार बात करेंगे चौथा मैच चेस हुआ, फिर अब पहले राउंड का यह आखिरी मैच है, यानी कि स्ट्राइकर बल्लेबाज दिनेश श्रेष्ठ और उनका साथ देंगे नॉन स्ट्राइकर बल्लेबाज एबी अरुण, टीम के कप्तान. शुरुआत करेंगे पहले गेंदबाज चैतन्य के लिए. चैतन्य की पहली गेंद बिल्कुल मिड ऑन में फील्डर मौजूद था, अच्छी फील्डिंग वहां पर नजर आती हुई. पहली गेंद के साथ यहां पर मारा किया था, लेकिन अच्छी फील्डिंग, खूबसूरत फील्डिंग वहां पर नजर आई. कोई रन नहीं है, डॉट बॉल की समाप्ति. सबसे लोवेस्ट टोटल आज तो हमें देखने को मिले. बाकी के मैचेस में 60-70 रन देखने को मिले, लेकिन पिछले मैच में 58, यहां पर भी 58 का टारगेट महज रख लिया है. कोई रन नहीं है. पहली 2 गेंदें डॉट नजर आती हुई गेंदबाज टाकीगांव 11 टाकीगांव टीम की गेंदबाज चैतन्य की ओर से. पहला पावर प्ले बहुत ही इंपॉर्टेंट है, और निश्चित तौर पर पावर प्ले की अगर चर्चा करेंगे, रन कम रोकेंगे तो मजा आएगा. आप ट्रैकर का बॉल आप पेश कर दिया, इस बार सीधा कैमरामैन के ऊपर से. जरा फोकस करो. 6 रन. जी 11:15 का प्रति ओवर रन रेट है. 58 रनों का टारगेट. पहली 2 गेंदें चैतन्य के नाम पर रही, और इस बार आप देख सकते हैं बेहतरीन छक्का बल्लेबाज दिनेश श्रेष्ठ की ओर से. वैसे राहुल भी ताबड़तोड़ बल्लेबाजी कर लेते हैं. बीच में पिछले साल की अगर बात करेंगे, हरीश मुंडे से ये टीम ओपन करवाती थी, लेकिन इन्हें वन डाउन तौर पर या फिर कप्तान थोड़े आगे आए. बहुत कुछ उलटफेर और कभी कभी होता है बदलाव करते हुए, ये अच्छा यहाँ पर शुरुआत नजर आती हुई.
एक और टप्पा पीछे, इस बार पुल कर दिया है। फाइन लेग और लॉन्ग लेग के बीच में से गेंद दन दन करती हुई 4 रन। जानकारी देते हुए अभी तक गुजराती टीम का मैदान हुआ भी नहीं, लेकिन विदाउट प्रैक्टिस से खिलाड़ी खेल रहे। ताबड़तोड़ शुरुआत देते हुए बल्लेबाज, एक और टप्पा पीछे था, लेकिन इस बार बाहरी किनारा लेती हुई सीधा खिलाड़ी के हाथ में, बल्लेबाज होंगे आउट। टप्पा पीछे था, अपर कट मारना चाहते थे, लेकिन मिस टाइमिंग हुआ और पहला करारा झटका। बैट्समैन दिनेश बैक टू द डगआउट। हमारे सामने बिल्कुल नवी मुंबई लोक नेते दिबा पाटिल साहब नवी मुंबई इंटरनेशनल एयरपोर्ट आपको नजर आता। वो संगीत बेहतरीन सुनाए डीजे मैरी ने। जब विदेशी देशों के राष्ट्रीय बड़े बड़े नेता उतरेंगे एयरपोर्ट के ऊपर, तब उनके कानों के ऊपर आवाज गूंज सुनाई देगी, वेलकम टू दिबा पाटिल इंटरनेशनल एयरपोर्ट नवी मुंबई। तो हमारे आगरी समाज का कितना गौरव होगा। और यकीनन यहाँ पर यह संगीत सुनते हुए सुनाते हुए ना उन्हाची तमा बाळगली ना पाऊस पाहिला, प्रत्येक क्षणी फक्त दिबा पाटील साहेबांच्या नावासाठी आमचा आगरी कोली कराडी संपूर्ण लोक आपण त्या ठिकाणी पाहिलं। प्रत्येकाच्या मनाने घेतला एकच ठाव आणि नवी मुंबईच्या विमानतळाला द्या फक्त आणि फक्त दिबा पाटील साहेबांचं नाव। और ये संगीत डीजे मैटी के ओर से सुनते हुए 10 के ऊपर पहला विकेट मैदान से बाहर। प्रति ओवर ठीक ठाक 11 साढ़े 11 का रन रेट है अब हरीश मुंडे बल्लेबाजी के लिए। और पहली गेंद बल्ले का शायद अंदरूनी हिस्सा लगा है, प्लेड ऑन हो सकते थे, रोशन किस्मत ने साथ दिया। लॉन्ग स्टॉप की तरफ नॉन स्टॉप गेंद सीमा रेखा पार 4 रन। ओवर की समाप्ति, पहले ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं 14 एक विकेट के नुकसान पर। शानदार संगीत यहां से सुनते हुए कितनी बार खासदार और कितनी बार एमएलए, फिर भी अपना संपूर्ण जीवन किसानों के लिए जिन्होंने दिया समर्पण, पूरा जीवन उन्होंने किसानों के लिए दिया। और आज सब उनकी पुण्याई है जो यहां पर पूरी तरीके से ये विकास आप देख रहे हैं। तो बिल्कुल यहां पर बात करेंगे, रन संख्या बनी है पहले ओवर के समाप्ति के बाद। लालचंद गावन चिंता ना करें, 2 मैचेस आराम के साथ बन सकते हैं, वो भी 4-4 ओवर के, तो कोई टेंशन लेने की जरूरत है तो नहीं। तो चलिए फिलहाल बात करेंगे पहले ओवर के बाद 14-58 का लक्ष्य, यानी कि 44 रनों की फिलहाल आने वाली 24 गेंदों में हमें नजर आएंगे। बॉलिंग में परिवर्तन दूर वाले छोर से ओमकार नाइक की पहली गेंद थोड़ी सी स्लोवर थी, कप्तान एबी के लिए क्रॉस पैडेड खेलने का प्रयास दिखा रहे, स्ट्रोक को कन्वर्ट कर रहे कि यहां मारना चाहते थे, लेकिन संपर्क हुआ नहीं। डॉट बॉल की समाप्ति। देखिए कल का पहला मैच होगा सुनील स्पोर्ट्स 11 चिंचपाड़ा और बॉस फाइटर के बीच में। तो 2 टीमों के मेरे ख्याल से सूरज 10 बजे परफेक्ट रिपोर्टिंग करनी है। दूसरा मैच होगा कृषा 11 दापोली वलवली, तीसरा मैच कानोबा कुंडेवाल और पलस पे, और अंतिम मैच मोटी जुई और जय बापदेव पाली। सही समय पर आना है और लेटकट किया है, गति का इस्तेमाल किया गेंदबाज के, और गेंद सीधा जाती हुई सीमा रेखा की तरफ 4 रन। सी 4 की मदद से रन संख्या पहुंची है फिलहाल 18 रनों के ऊपर। 58 का टारगेट है, और मेरे ख्याल से अभी भी बात करेंगे तो महज 40 रन अभी तक चाहिए जीतने के लिए। और इस बार पैरों का निशाना सादा जरूर है। लाउड अपील की गई थी अंपायर की तरफ, लेकिन वो शाउट नहीं था, गेंदबाज का वो अपील में बिजी रहे। वहां पर स्ट्रॉन्ग अपील भी नहीं, विकेट कीपर कप्तान चैतन्य की ओर से भी वो अपील नहीं ज्यादा नजर आई जिसका प्रेशर अंपायर के ऊपर बन सके। एक और शानदार गेंद नजर आती हुई, एक जो इस गेंदबाज की खासियत है, अच्छी खासी पैरों का निशाना साधते हैं, लेकिन एक चौका मिला था पिछली गेंद के ऊपर, उसके बाद उन्होंने क्या जबरदस्त कमबैक किया है। रोशन ने कहा था सही, जी हाँ, टी पॉइंट के बीचों बीच बसा हुआ मैदान है,
नाइट के फॉर्मेट में तो कई सारे दर्शक वहां पर अपने 4 व्हीलर लगाकर 2 व्हीलर लगाकर पूरी तरीके से मैच का आनंद लेते हैं। अच्छी गेंदबाजी की वापसी नजर आती हुई गेंदबाज ओमकार नाइक की ओर से, और ये भी लाइन बेटर है, खड़े खड़े खेलने की कोशिश लगातार जारी है बल्लेबाज की ओर से, लेकिन इस समय एक और शानदार डॉट बॉल की नजर आती हुई। लगभग देखा जाएगा इस ओवर की गेंदें समाप्त हो चुकी है, टोटल 4 गेंदों में अभी तक इन्होंने 4 रन खर्च किए हैं। जबरदस्त हमारा बॉलिंग का करते हुए और कहीं ना कहीं अपने बॉलिंग का परिचय देते हुए चौका आने के बाद भी यहां पर रोक लगाई है, और ये फुल टॉस बॉल हवा में लहरती हुई, क्या बाउंड्री क्लियर कर पाएगी? टाइमिंग बढ़िया थी लेकिन फील्डिंग उससे खूबसूरत। निहाल के द्वारा यह कैच पकड़ा गया और इसी के साथ कप्तान ए भी लौटेंगे मैदान से बाहर। थैंक यू वेरी मच। तो बिल्कुल यहां पर मैदान से लौटेंगे ए बी अरुण, मैदान से बाहर लौटेंगे। अब उनकी जगह लेने के लिए राकेश भोईर मैदान के अंदर आते हुए। जबरदस्त बॉलिंग का प्रदर्शन, एक बाउंड्री आई थी और उसके बाद देखिए इस गेंदबाज ने पूरी तरीके से होश उड़ा दे गलत भी उसरली टीम के। एक गेंद यहां से बची हुई है, लक्ष्य था टोटल 58 का स्कोर बनाया स्कोर कार्ड के ऊपर, फिलहाल 18, अभी भी 40 रनों की आवश्यकता है बची हुई 19 गेंदों के ऊपर। जवाबी हमला अच्छा दे रही है टीम, मैं कहूंगा फिलहाल टाकीगांव 11 टाकीगांव, क्योंकि प्रति ओवर 11 या 11.5 चाहिए, लेकिन फिलहाल मैं कहूंगा जो रिक्वायर्ड रन रेट के हिसाब से ठीक ठाक चल रही है, लेकिन अच्छी गेंदबाजी भी वो चल रही है। इस वक्त मैदान के अंदर बात करेंगे टाकीगांव टीम की गेंदबाजों की ओर से। टीम के भूतपूर्व कप्तान, मिडिल ऑर्डर की सबसे ताकतवर मजबूत कड़ी चली जाल जाती है, लेकिन इस समय थोड़ा सा दबाव है, 2 विकेट गिर चुके हैं, दोनों भी सलामी ओपनर्स मैदान से बाहर लौट चुके हैं। राहुल अभी भी डगआउट में सुरक्षित बल्लेबाज है, तो आते ही बड़ा शॉट खेला, कैच इट की मांग, शॉट पॉइंट में खिलाड़ी मौजूद, कोई चूक नहीं, अच्छी वापसी होती हुई, केवल 4 आए इस ओवर में। और इसी के साथ पहले ओवर का खेल दूसरे ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या सिर्फ और सिर्फ 18 रन, यानी कि जीतने के लिए अब 18 गेंदों में चाहिए 40 रन। थैंक यू वेरी मच। बिल्कुल आप यहां पर बात करेंगे तो मैडी थोड़ी सी स्थिति नाजुक हो चुकी है इस समय। बल्लेबाजी करने वाली टीम गावदेवी उसरली की हरीश मुंडे और राहुल श्रेष्ठ न्यू बैटर नंबर 5 के पोजीशन पर। एक तरफ आप देख सकते हैं फिर गेंदबाजी के मार्ग पर चैतन्य, जिन्होंने पहले पावर प्ले में काफी महंगी गेंदबाजी की, 14 रन उन्हें ठोके, विकेट नहीं मिली। फिर गेंदबाज ओमकार नाइक आए, उन्होंने जबरदस्त गेंदबाजी की और कहीं ना कहीं उनके गेंदबाजी ने बिल्कुल उनके टीम के लिए थोड़ा सा सबर चुका है। 3 ओवर में चाहिए जीतने के लिए अब 40 रनों की आवश्यकता। 1 विकेट माफ कीजिएगा मिली थी वहां पर निहाल को, माफ कीजिए चैतन्य को। 18 में चाहिए 40 की जरूरत। बॉलिंग मार पर चैतन्य, सामने बल्लेबाज ओ हरीश के लिए तेज बॉल फेंकी थी, अपील हुई है, फिंगर अप गोज, मिडल स्टंप पर पाए गए, बल्लेबाज होंगे आउट। चौथा करारा झटका, तेज गेंद। तो बल्लेबाज हरीश आउट होने के बाद उनकी जगह लेने के लिए नए बल्लेबाज ओमकार जानकर। 18 गेंदों में 40 की जरूरत थी, पहली गेंद के ऊपर पूरी तरीके से मिडिल स्टंप पर पाए गए।
ट्रैकर की बॉल लीडिंग एज और किस्मत का चौका मिलेगा। रन कैसे भी आए गावदेवी उसरी टीम के लिए इंपॉर्टेंट है और गेंद सीमा रेखा पार ओमकार के बल्ले से 4। टॉप की तरफ बेहतरीन वहां पर चौका मिला और 4 की मदद से टीम का स्कोर पहुंचा है स्कोर कार्ड के ऊपर 22 रनों के ऊपर। अभी भी जीतने के लिए 36 रनों की आवश्यकता है बची हुई 16 गेंदों के ऊपर। ऑन साइड में खेल दिया इस गेंद को, स्क्वायर लेग का खिलाड़ी आता हुआ वहां पर पहुंचे और थोड़ी सी खराब फील्डिंग, दूसरा रन लेना चाहते, जोखिम भरा बन सकता था लेकिन गुड रनिंग बिटवीन द विकेट। जैसे देखा थ्रो आना थोड़ा सा कठिन है, 2 रन पूरे किए और 2 रनों की मदद से स्कोर पहुंचा है स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 24 के ऊपर। रन और गेंदों के बीच में फासला 15 गेंदे, 34 रनों की आवश्यकता है। पहले पावर प्ले में काफी सारी मार मिली गेंदबाज चैतन्य पाटिल को और उसके बाद यहां पर उनका वो तीसरे ओवर में जबरदस्त कमबैक। राहुल श्रेष्ठ नॉन स्ट्राइक एंड पर खड़े बल्लेबाज है, ये कभी भी मैच का रुख पलट सकते हैं, तो शायद उनका विकेट उन्हें रहना है विकेट के ऊपर उस अगली टीम के लिए। वो बैकफुट पर जाकर पंच करना चाहते थे, विकेट कीपर गेंद के नीचे, कोई चूक नहीं, 5वां विकेट मैदान से बाहर। आधी सेना लौट चुकी है गावदेवी उसरली टीम की। अब चाहिए 14 गेंदे, 34 रनों की जरूरत। तो निश्चित तौर पर यहां पर विकेटों का सिलसिला जारी है। इसके बाद विनर्स वर्सेस विनर्स, यस अंपायर। बिल्कुल यहां पर नेक्स्ट मैच विनर्स वर्सेस विनर्स। तो देवांश 11 चिंचपाड़ा टीम के कप्तान से हम गुजारिश करेंगे कि आप कमेंट्री बॉक्स में आकर रुकिए। जैसे ये मैच समाप्त होगा फिर टॉस किया जाएगा और उसमें से जो जीतेगा, इसमें से विनर बनाम देवांश चिंचपाड़ा, फिर उनमें से जो जीतेगा वो सीधा खेलेगा जय हनुमान करंदाड़े टीम के खिलाफ। 24 बने हैं स्कोर कार्ड के ऊपर, 58 का लक्ष्य, 14 गेंदों में 34 रनों की आवश्यकता। तीसरे ओवर में किया हुआ कमबैक, थोड़ी सी मुश्किल स्थिति यहां पर नजर आ रही है और कहीं ना कहीं देखिए जिस मुश्किल स्थिति से गुजर रही है इस स्थिति को दूर लेना पड़ेगा। ओ भले कांद्रोली हिस्सा लगा सीधा विकेट कीपर के हाथों में, डॉट बॉल की समाप्ति। नौ स्ट्राइक एंड पर राहुल मात्र देखते रहे। यहां पर खिलवाड़ हो रहा है बल्लेबाजों के खिलाफ, लेकिन देखेंगे आप यहां पर पहली 3 ओवरें जो बॉलरों के नाम पर रही और शायद आखिरी 12 गेंदे बल्लेबाजों के नाम पर रहे। अभी भी यहां पर समीकरण बदलता हुआ, बची हुई 13 गेंदे इस ओवर की अंतिम गेंदे, एक आध बड़ा शॉट चाहिए, ये थोड़ा सा दबाव कम हो जाएगा। और थोड़ी सी आप पिच गेंद थी, उछाल मिला इस गेंद के ऊपर और इसी के साथ ओवर की समाप्ति, सफल ओवर देखने को मिला। यानी कि 3 ओवर समाप्त हुए, 3 ओवर की समाप्ति के बाद स्कोर बना स्कोर कार्ड के ऊपर 24। जीतने के लिए अब 12 गेंदें और चाहिए 34 रनों की जरूरत। चलिए तुरंत फील्डिंग की रचना कीजिए। नेक्स्ट मैच 2 और मैच बैलेंस है, तो हम आपसे गुजारिश करना चाहेंगे कि आप तुरंत फील्ड की रचना कीजिए। तो 12 गेंदे और जीतने के लिए मेरे ख्याल से 34 रनों की फिलहाल आवश्यकता है। मैच अभी भी दोनों भी टीमों के बीच में अगर देखेंगे मैच बैलेंस है, मजा आएगा इस मैच में, कोई संदेह नहीं है। जब तक यहां पर राहुल श्रेष्ठ के ऊपर जिम्मेदारियां बहुत ज्यादा बनेगी, अब इन्हें चार्ज लेना पड़ेगा। अगर ये चार्ज लेते तो फिर गावदेवी उसरी टीम मजबूत इरादे के साथ वापसी कर सकती है। बॉलिंग में परिवर्तन, दूर वाले छोर से गेंदबाज स्वप्निल खार पाटिल पहली गेंद लेकर बीट किया है पहली गेंद के ऊपर, लेकिन व्हाइट बॉल का इशारा अंपायर का। एक्स्ट्रा में बढ़ोतरी होती हुई 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल बात करेंगे 25। आने वाली 12 गेंदे, 33 रनों की आवश्यकता। ये ओवर बहुत ही इंपॉर्टेंट होगा बल्लेबाजी करने वाली टीम को गावदेवी उसरली के लिए।
तो बिल्कुल आप देख सकते हैं जहां पर अंतिम 12 गेंदों में चाहिए 33, ये ओवर 17-18 का अगर आएगा तो मैच में बिल्कुल बनी रही गावदेवी उसरली टीम। बॉलर तैयार, ऑन साइड में खेलने का प्रयास जरूर किया, शॉर्ट स्क्वायर लेग अंपायर के बगल में से गेंद को निकाला, एक रन पूरा, दूसरी की कोशिश, जी हां जरूर मिलेगी, फील्डिंग खराब है जिसका फायदा मिला बल्लेबाज को, तब तक 2 रन पूरे और इसी 2 रनों की मदद से स्कोर बना। स्कोर कार्ड के ऊपर अभी तक बात करेंगे 27 के ऊपर 31 रनों की आवश्यकता है, बची हुई गेंदें हैं अभी तक 11 गेंदें और 31 रनों की जरूरत। मुश्किल वाली स्थिति बन रही है धीरे धीरे, राहुल का बल्ला भी आप यहां पर बड़े स्ट्रोक की तरफ जाने का प्रयास कर रहा है, रोक लगाई अभी तक मैं कहूंगा ताकि का 11 टीम के बल्लेबाजों ने, लेकिन आत्मविश्वास बढ़ाने के लिए राहुल को भी बड़े स्ट्रोक लगाने पड़ेंगे। और लेग स्टंप का निशाना साधना चाहते थे, लेग स्टंप से बाहर, अंपायर का वाइड बॉल करार, एक्स्ट्रास में बढ़ोतरी, 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर है। स्कोर कार्ड के ऊपर बात करेंगे तो 28 रन, यानी कि अभी भी 30 रनों की आवश्यकता है, मैच अभी भी ऑन है। ये बड़ा शॉट ये मार सकते हैं और ये सीधा ठोका है वाइड स्लॉन्ग ऑन और मिड विकेट के ऊपर से, दैट्स अ कड़क 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 हिट, पकड़ नंदीला जाऊ द्या मित्रांनो बाहेर, त्याला कुठलाही अडथळा आणू नका। शेतकऱ्यासाठी महत्वपूर्ण योगदान आपण सातत्याने पाहतो। ये अंपायर बॉल दीजिए मैदान के अंदर, क्या तगड़ा शॉट था बल्लेबाज राहुल श्रेष्ठ के बल्ले से, सीधा 6 रन मिला, 6 की मदद से टीम का स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 5 विकेटों के नुकसान के ऊपर 34 रन, यानी कि रन और गेंदों के बीच में फासला। आप यहां पर बची हुई गेंदें हैं टोटल 10 गेंदों में चाहिए 24 रनों की जरूरत। जबरदस्त मैच, स्वप्निल खार पाटिल को टारगेट बनाने की कोशिश राहुल श्रेष्ठ की ओर से, और रोशन आत्मविश्वास बढ़ाने के लिए लगातार एक बड़े शॉट की तलाश थी क्योंकि हार भी हो रहे थे बॉलर। आप इस बार पलटवार किया है बल्लेबाज राहुल ने, स्लो बार गेंद करने का प्रयास, स्क्वायर कट किया इस गेंद को, गेंद सीमा रेखा पार दंदन करती हुई गोली की रफ्तार से 6 के बाद इंपॉर्टेंट चौका, 4 रन। जैसे ही बैलगाड़ा क्षेत्र का गाना बजने लगा तो जिग्नेश के चेहरे के ऊपर खुशी का माहौल नजर आता हुआ। बच्ची भी गेंदे हैं 9 और जीतने के लिए चाहिए 20 रनों की आवश्यकता। राहुल श्रेष्ठ के ये एक छक्का और चौके ने फिर से एक बार मैच में यू टर्न लिया है गावदेवी उसरली टीम ने, मैच अपने गिरफ्त पे लाने का प्रयास, आउटस्टैंडिंग परफॉर्मेंस। मैंने पहले भी कहा था ये खिलाड़ी अगर लास्ट बॉल तक टिके रहते तो मैच को फिनिश करने की क्षमता इस खिलाड़ी में। 2 गेंदबाजों ने बेहतरीन गेंदबाजी की, स्वप्निल खार पाटिल बॉलिंग मार्ग पर आ चुके और लेन थोड़ी सी पीछे थी। बैकफुट पॉइंट के खिलाड़ी की ओर से अच्छी फील्डिंग नजर आती हुई 30 यार्ड सर्कल में 1 रन मिलेगा। राहुल ने अपना काम तमाम करते हुए चले नॉन स्ट्राइक इन पर 1 रनों की मदद से स्कोर पहुंचा स्कोर कार्ड के ऊपर 39 रन 58 का पीछा करती हुई अब 8 गेंदों में 19 रनों की जरूरत। राहुल ने अपना काम तमाम किया, क्या ओमकार अपनी जय जयकार करना चाहेंगे? और इस बार अच्छी गेंद थी, परेश माफ कीजिएगा, परेश के लिए गेंद थी, पूरी तरीके से डॉट बॉल की समाप्ति। बची हुई 7 गेंदें और 7 गेंदों में चाहिए 19 रनों की आवश्यकता। ये गेंद बेहतरीन नजर आई जिससे चलते पूरी तरीके से दबाव में डाला, और कहीं ना कहीं इस वक्त बात करेंगे एक एक गेंद इंपॉर्टेंट रहेगी इस समय में। अच्छी वापसी, लास्ट बॉल इस ओवर की, ऑन साइड में मोड़ने का प्रयास, 1 रन तो जरूर पूरा किया है, क्या दूसरे की मांग करेंगे जो कि बड़ा रन बन सकता है? और ये सवाल पूछा जाएगा कि क्यों दूसरा रन लिया, क्यों ये गलती की? टीम को जरूरत थी राहुल की और आखिरकार निर्णायक क्षणों में विकेट गिरी है या नहीं? ये अंपायर की उंगली आसमान में, बैट्समैन आउट। धन्यवाद डीजे। बिल्कुल यहाँ पर
कोई जरूरत नहीं थी दूसरी की कोशिश करने की, स्ट्राइक शायद अपने पास रखना चाहते थे, लेकिन अंतिम क्षणों में बिल्कुल वहां पर विकेट गंवाना पड़ा और इसी के साथ बल्लेबाज होंगे आउट। अब यहां पर रनों और गेंदों के बीच में फासला अंतिम 6 गेंदे और जीतने के लिए चाहिए 18 रनों की आवश्यकता। ठीक इसी तरह का पिछला मुकाबला हमने देखा, दो टीमों के बीच में अजनबी स्पोर्ट्स ओले और उनके खिलाफ खेल रही थी देवांश 11 चिंचपाड़ा। स्पीड अप कीजिए, इसके बाद 2 मैचेस बैलेंस है, 5:45 बजे का समय यहां से बीतता जा रहा है। तो कप्तान है मेरे ख्याल से मौजूद यहां पर देवांश 11 चिंचपाड़ा टीम के, इनमें से जो जीतेगा वो सीधा उनके खिलाफ खेलेगी। अब नए बल्लेबाज, अरे जाऊ दे त्याला बाबा, तू तिकडे जा ना। नितेश भगत और परेश की ये जोड़ी, क्या ये मैच को जीत की तरफ लेकर जाएंगे? और पहली गेंद स्क्वायर लेग अंपायर के सामने से गेंद को निकाला, 1 रन तो जरूर, पूरी अच्छी फील्डिंग वहां पर नजर आती हुई। त्याला मागून उसका जो तो पुढून गेलास, तो चलिए बिल्कुल वहां पर 1 ही रन मिलेगा। 1 रनों की मदद से टीम की रन संख्या पहुंची है स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 41 रन। जीतने के लिए अभी भी 5 गेंदों में 17 की आवश्यकता है। परेश त्याला हाकल, इकडे हाकल तूच, आणि येऊ दे त्याला, बाहेर येऊ द्या। नितेश त्याला हाकल थोडा इकडे। ज्युनियर किरण मडवी आपण पाहतो मित्रांनो, अगदी लहान वयामध्येच 130 किलो वजन, सायकलचे टायर पंक्चर व्हायला वेळ लागणार नाही, 3 दिवसातून सायकल ती आहे आम्हाला। धैर्य मडवी स्क्रीनवरती पाहता मित्रांनो आपण किरण मडवी यांचे सुपुत्र। लहान वयामध्ये जर काजू बदाम भेटले तर हे तुम्हाला चित्र पाहायला मिळालं। दूध किती रोजचं लागत असेल ते आम्ही सांगू शकत नाही, 47 लीटर महीनेला। चलेंगे मैदान की तरफ, 5 गेंदों में जीतने के लिए जरूरत है 17 रनों की। क्या एक हाथ बड़ा हिट यहां पर लगा पाएंगे? और बैट के स्लॉट पे आइए, हवाई यात्रा लेकर गेंद साइड स्क्रीन के ऊपर से सीमा रेखा पार, 6 रन। मैडी चली, नई गेंद दीजिए मैदान के अंदर। इसी 6 रनों की मदद से आप समीकरण बदलेगा। 4 गेंदों में जीतने के लिए चाहिए 11 रनों की जरूरत। तकलीफ में है दोनों भी टीमें, लेकिन तकलीफ कौन दूर करेगा? गेंदबाज स्मिथ नाइक या बल्लेबाज आप देख सकते हैं परेश भगत। परेश के बल्ले से दंदनाता हुआ छक्का नजर आया। अब यहां पर दबाव है फील्डिंग करने वाली टीम टाकीगांव 11 टाकीगांव के ऊपर। बड़ा फाइट्स, बढ़िया मैच चलती हुई, गेंदबाजी के मार्ग पर स्मिथ के ऊपर थोड़ा सा प्रेशर बनाने का प्रयास किया है। 4 में चाहिए 11 की जरूरत। फुल टॉस बॉल, घुट्टे के बल पर खेलना चाहते थे लेकिन मिस टाइमिंग हो चुका है। फील्डर बहुत दूर है, एक भी पूरा, दूसरा भी पूरा, क्या तीसरे की कोशिश नहीं करना चाहेंगे? ये क्लियर होनी चाहिए थी रोशन, ये छक्का आना चाहिए था। वहां पर 2 रन मिले। इसी 2 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 49, 49 रन, यानी कि 3 गेंदे 9 रनों की आवश्यकता। कभी बाजी टाकीगांव टीम की तरफ तो कभी बाजी हम देख सकते हैं उसरली टीम की तरफ। लेकिन आखिर के क्षणों में कौन जीत का पंचम लहराएगा, कौन जीत का जश्न मना पाएगा, कौन सी टीम खुश होगी आज चिंचपाड़ा के मैदान के ऊपर इस वाघोलीवाड़ा की टूर्नामेंट में? फुल टॉस बॉल, यहां पर बेहतरीन स्ट्रोक, जिग्नेश भी खुश, टीम भी खुश, मैडी भी खुश, ठोक
यहाँ पर 2 गेंदों में आप जीतने के लिए 3 रनों की जरूरत है। तीन रनों की जरूरत है। अंडर 19 के कप्तान जिग्नेश को आप देख सकते हैं दोस्तों। और ये जब खेलते हैं तो लय में आते हैं। इन्हें जब बल्लेबाजी चलती है इनकी तो अच्छे अच्छे गेंदबाजों को घुटने टेकने के लिए विवश होना पड़ता है। आज उन्हें कहा कि आप क्यों नहीं खेल रहे, आज उनका मूड नहीं था, इसलिए वो 12वें खिलाड़ी की भूमिका में नजर आए। 2 गेंदे 3 की जरूरत, 19 चाहिए थे 6 गेंदों में। आप यहाँ पर पलटवार करते हुए क्या बढ़िया बल्लेबाजी परेश की ओर से देखते रहेंगे। वहां पर चैतन्य फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन करते हुए 2 में 3 रनों की जरूरत। हवा में गेंद खेला है, क्या ये बाउंड्री क्लियर होगी? और जी हाँ, ये मैच विनिंग स्ट्रोक, आउटस्टैंडिंग परफॉर्मेंस बाय द बैट्समैन परेश भगत। कैप्टन आइए, उसरली के कप्तान सिर्फ आइए। अभिनंदन टीम गावदेवी उसरली क्रिकेट संघ हार्डलक चैतन्य स्वप्नील नेक्स्ट टूर्नामेंट साठी बेस्ट ऑफ लक। निखिल केनी साहेब यांचे देखील आगमन झाले। निखिल भाई यावं आपलं सहर्ष स्वागत। तर आपण टॉस करूया मान्यवरांच्या शुभ हस्ते। सेकंड राऊंडची मॅच तर परेश आपल्यासाठी 40+ मास्टर, अरे हजार आहेत, तर परेश यावा आपल्यासाठी 40+ मास्टर संजय अंकल यांच्या वतीने 1000 रुपयाचा पारितोषिक घेण्यासाठी यावं। तत्पूर्वी आपण सामनावीर मॅचचा हिरो सामनावीर परेश यावा मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी स्वीकारण्यासाठी टॉस करूया आपण निखिल भाई यांच्या शुभ हस्ते। 4 ओव्हरची मॅच, हेड्स इज कॉल कॅप्टन